नमस्कार. गुरु क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत. आता आज आम्ही निघालो आहे कोकणामध्ये. वायरी बीच म्हणजे तारकर्ली बीचच्या बाजूला जो एक बीच आहे तिथे सगळी ही लाड फॅमिली, हा आमचा छोटा शार्दूल आणि लाड फॅमिलीतली सगळी मंडळी, इतर पण लोकांची गर्दी आहे ह्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर. आणि आम्ही तिथून निघाल्यानंतर पोचलो वायरी बीचवर. आभाई म्हणून एक छोटं होमस्टे आहे, त्याचे वाईरकर म्हणून मालक. आपलं हे कशी सुरुवात झाली, किती साली सुरुवात आमची 2022 7 मे 2022. दरवेळेला किती माणसं येतात त्या? तर अशी म्हणजे सीझन हां. पूर्ण भरलेलंच हाऊसफुल. आणि आभाई हे नाव कसं काय ठेवलं? आई वडिलांचं, आई आणि भाई. आई आणि वडिलांना भाई म्हणायचे. म्हणायचे. अच्छा अच्छा. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून हां. आणि किती रूम्स आहेत तुमच्या इथे? आमच्या आता टोटल 12 रूम. अच्छा, या पूर्ण याच्यावर 12 रूम्स आहेत. खाली 6 वळत. हां या खूप छान वाटलं. वाईरकरांच्या आभाई होमस्टेमध्ये खाण्याची चंगळ, फणसाचे गरे, आंबे म्हणू नका, आणि वेगवेगळं असं खाद्य मजेशीर मजेत आम्हाला त्यांनी आभाई हॉलिडे स्टेमध्ये खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ, मासे वगैरे दिल्यामुळे मजा आली. आम्ही सकाळी गेलो होतो दुसऱ्या दिवशी कुणकेश्वर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्यांनी फोटो काढले. त्यानंतर परत संध्याकाळी घरी आल्यानंतर वायरी बीचवर आम्ही फेरफटका मारला. मस्तपैकी सूर्याचं म्हणजे मावळत्या सूर्याचं दर्शन आणि एक मजेत वेगवेगळी ठिकाणं बघत असा हा प्रवास चालू ठेवला. सगळ्यांनी वेगवेगळे रंगीत कपडे घालून फोटो काढले. त्याच्यानंतर आम्हाला जवळच असा दिसत होता तो मालवणचा किल्ला. त्या किल्ल्यामध्ये लहान मुलं आणि सगळे असं बोटीने गेलो. तिथे स्कुबा डायव्हिंग पण प्रसिद्ध असल्यामुळे आम्ही तिथे स्कुबा डायव्हिंग पण केलं. आणि हे भराडी देवी आंगणेवाडीची जत्रा तिथे जाऊन आलो. स्कुबा डायव्हिंग करताना आम्हाला त्यांनी एका बोटीतून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर लांब असं म्हणजे खोल समुद्राकडे असे मोठमोठे खडक होते, तिथे स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेले होते. आम्ही मस्त मजेत असं त्या बोटीमधून प्रवास केला. सगळे बाजूचा निसर्ग न्याहाळत होतं. कोण कोणाला काय काय दाखवत होतं, बघत होतं, हसत होतं, मजा करत होतं. आणि त्यामध्ये आमच्यापैकी ठराविक 3 जणांनी ठरवलं होतं, म्हणजे मी सोडून, की नाही आपण स्कुबा डायव्हिंग करायचं. आणि तरुण सगळे आमचे पुतणे, भाचे सगळे तयार होते. त्याच्यापैकी एक अन्वय, आरती आणि माझ्या बहिणीचे मिस्टर आशिष कोरडे यांनी तर नक्कीच ठरवलं होतं की आपण स्कुबा डायव्हिंग करायचं. आणि हे स्कुबा डायव्हिंग करताना माझ्या मोठ्या भावाला पण वाटलं की आपण पण जाऊया समुद्रातलं हे स्कुबा डायव्हिंग काय ते बघावं. पण ते करण्यासाठी जे धाडस होतं, ते धाडस म्हणण्यापेक्षा त्याने जे नाक दाबलं जाणारं असं एक यंत्र लावलेलं मागे ती ऑक्सिजनची काडी, म्हणजे ऑक्सिजन घ्यायचं तोंडाने. आणि हे सगळं जरा द्रविडी प्राणायाम मला वाटलं म्हणून मी यामध्ये काही पडलो नाही. पण एकूण छान असं बघत होतो, मी सगळ्यांना ऑब्झर्व करत होतो. शेवटच्या दिवशी आमच्या अन्वयचा बड्डे होता. त्याचा केक कापून आम्ही शेवटचा दिवस सेलिब्रेट केला.